सर्वसामान्यांचे कष्ट कमी व्हावेत, थोडा वेळ वाचावा यासाठी रिझर्व्ह बँकेनं भारत बिल पेमेंट सिस्टीमची शिफारस केलेली आहे। पालिकेचे कर, वीज बिल, मोबाईल बिल अशा गोष्टींचं बिल कुठूनही भरता यावं यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे। या पद्धतीच्या अंमलबजावणी संदर्भात बँकेनं सर्वसामान्यांकडून सूचना मागवल्यात। सध्या देशभरात 6 लाख कोटीहून जास्त रकमेची 3080 कोटी बिलं देशातील आघाडीच्या 20 शहरात तयार होतात। ही बिलं भरण्यासाठी रोख रक्कम, चेक असे मार्ग उपलब्ध असताना प्रामुख्यानं बिल देणाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन बिल भरण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो। सर्वसामान्यांसाठी हे गैरसोयीचं असल्यानं तसंच इलेक्ट्रॉनिक पेमेंट संदर्भात जनजागृतीचा अभाव असल्यानं ग्राहकांना अनेक अडचणी येतात। म्हणूनच बँकेनं भारत बिल पेमेंट सिस्टीमची शिफारस केली आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिक विविध प्रकारची बिलं ऑनलाईन किंवा एजंटच्या माध्यमातून एकाच ठिकाणी भरू शकतात आणि नंतर ते बिल भरल्याची पावतीही नागरिकांना उपलब्ध होणार आहे। यासाठी सध्या बिल भरण्याची सुविधा देणाऱ्या विविध कंपन्यांना या छत्राखाली आणण्याचा विचार आहे। नव्या पद्धतीमध्ये 2 प्रकारच्या संस्थांचा समावेश असेल। एक म्हणजे पहिल्या पातळीवरील संस्था यासाठीचे नियम निश्चित करेल, तर दुसऱ्या पातळीवरील संस्था बिल जमा करण्याचं काम करेल। मात्र जी संस्था हे काम करेल ती संस्था कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत हवी। या संस्थेतील एजंट नेमण्याचाही अधिकार असेल। सोबतच BBPSM मध्ये काही वाद निर्माण झाले तर ते सोडवण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणेची स्थापना करण्याचीही शिफारस करण्यात आलेली आहे। बिल भरण्याचं काम करणाऱ्या संस्थेलाच ग्राहकांच्या तक्रारी हाताळाव्या लागणार आहेत।